नमस्कार. मी डॉक्टर रुपाली शेटे शिर्के, अ सर्टिफाईड डायबिटीज एज्युकेटर अंडर हेल्थ अवेअरनेस अँड प्रमोशन सेल स्टाफ क्लिनिक. हे आपल्या डायबिटीज एज्युकेशन सिरीजच्या 5व्या टप्प्यावर 5th सेशनमध्ये आज पुढील डायबिटीजबद्दल माहिती सांगणार आहे. आज आपण बघणार आहोत की डायबिटीजचे दुष्परिणाम, की जर आपले शुगर्स कंट्रोलमध्ये आपण ठेवले नाहीत तर पुढे जाऊन आपलं शरीरावर काय ह्याचा दुष्परिणाम होणार आहे, काय होणार आहे ते आपण बघणार आहोत. आता मला सांगा, शरीरामध्ये साखर ही कुठे असते? तर रक्तात. आणि रक्त शरीरात कुठे असतं? तर सगळीकडे. जर आपण शुगर्स हे कंट्रोलमध्ये नाही ठेवले, ते असे नेहमी हायर साईडला राहिले तर काय होणार आहे? साखर रक्तात आणि रक्त सगळीकडे. तर प्रत्येक पार्ट, प्रत्येक साईट, प्रत्येक अवयव, प्रत्येक ऑर्गनवर ह्याचा दुष्परिणाम होणार आहे. म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण आपले शुगर्स हे नेहमी कंट्रोलमध्ये मेंटेन ठेवणे गरजेचं आहे. तर आता आपण डायबिटीज कॉम्प्लिकेशन्स बघूया आज. तर सर्वप्रथम मी सांगणार आहे मायक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्सबद्दल. आता मायक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये जे लहान रक्तवाहिन्या ते अफेक्ट होतात. मग कुठल्या तर डोळ्यांच्या, किडनीच्या, पायांच्या, हाताच्या. ठीक आहे. आता आपण फर्स्ट बघूया डायबिटीज रेटिनोपॅथी. आता डायबिटीज रेटिनोपॅथी म्हणजे काय? की जर आपले शुगर्स हे खूप वारंवार कंट्रोलमध्ये नसले, ठीक आहे, तर काय होणार आहे? आपला हा डोळा आहे, डोळ्याचा मागचा पडदा, ज्याला रेटिना म्हटलं जातं, ठीक आहे, जो मेन एक विजनसाठी इम्पॉर्टंट असतो. त्या रेटिनावर ह्याचा दुष्परिणाम होतो. मग रेटिनावर दुष्परिणाम झालं तर काय होतं? की दृष्टी जाण्याचे चान्सेस असतात. म्हणून इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट की दरवर्षी प्रत्येक डायबेटिक पेशंटने फंडोस्कोपी टेस्ट किंवा रेटायना स्कॅन टेस्ट करणं हे अतिशय गरजेचं आहे. ह्यानी आपल्याला काय कळेल की बाबा, जर डायबिटीज रेटिनोपॅथीची जर सुरुवात जरी झाली असेल तर डॉक्टर्स त्याला ट्रीट करू शकतात, तुमची दृष्टी गमावण्यापासून वाचवू शकतात. पण एकदा का दृष्टी गेली तर मग काहीच करता येत नाही. काही लोकांना तर माहितीच नसतं की बाबा त्यांना डायबिटीज आहे. एकदम ते फायनल लास्ट त्यांना एकदम कॉम्प्लिकेशन आलं, त्यांची दृष्टी गेली, मग ते डोळ्यांच्या डॉक्टरकडे जातात, मग ते शुगर्स वगैरे चेक केले जातात. मग तेव्हा त्यांना कळतं की अरे बाबा, आपल्याला डायबिटीज आहे आणि मग हा डायबिटीजचा दुष्परिणाम झालेला आहे. ठीक आहे, पण एकदा दृष्टी गेली तर आपण काहीच करू शकत नाही. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की प्रत्येक डायबेटिक पेशंटने दरवर्षी एकदा तरी फंडोस्कोपी टेस्ट किंवा रेटायना स्कॅन टेस्ट करणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे डॉक्टर्स काय करतील की तुमच्या डोळ्याचा मागचा पडदा तो चेक करतील, तिथले रक्तवाहिन्या चेक करतील, सगळं व्यवस्थित आहे की नाही ते चेक करतील आणि तुम्हाला सांगतील. जर काही नसेल, काही डिटेक्ट झालं नाही, नॉर्मल आहे, तर तुम्हाला दर वर्षातून एकदा करायचं आहे. जर काही स्टार्ट असेल किंवा काही सुरू झालं असेल त्याचं कॉम्प्लिकेशन, ते डॉक्टर्स तुम्हाला सांगतील की ज्याची स्टार्ट झालेली आहे, मग ते तुम्हाला ट्रीटमेंट देतील आणि ट्रीटमेंट दिल्यावर तुमची दृष्टी गमावणं हे किंवा दृष्टी लॉस होणं हे वाचवू शकते. तर नेक्स्ट कॉम्प्लिकेशन म्हणजे डायबिटीज पेरिफेरल न्यूरोपॅथी. आता पेरिफेरी म्हणजे काय? जे आपल्या शरीरापासून लांब आहे, हात, पाय, ठीक आहे. आणि न्यूरोपॅथी म्हणजे काय? तर नसा, ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की बाबा हे गरम आहे, हे गार आहे, ठीक आहे. तर जर डायबिटीज शुगर्स अनकंट्रोल शुगर्स फॉर अ व्हेरी लाँग टाईममुळे जर काय झालं की बाबा ह्या हातापायांच्या नसांवर दुष्परिणाम झाला तर काय होतं की आपल्याला संवेदना जी आहे ती कमी कळते, त्याची कमी होते, सेन्सेशन्स कमी होतात. आणि मग काय होतं की बाबा एखादा व्यक्ती
जर बिन चपलेचा बिन शूजचा चालत असेल आणि त्याला एखादी जखम जरी झाली पायावर तर त्याला कळत नाही की बाबा त्याला जखम झाली आहे. कारण सेन्सेशन्स हे कमी होत जातात, हे सेन्सेशन्स लॉस होत जातं. आणि मग ह्याच्यामुळे काय होणार आहे तर मग ते कळाली नाही जखम झाली आहे, मग ती पुढे वाढत जाईल, अल्सर होईल, त्याचा गँग्रीन होईल आणि मग शेवटी काय होणार आहे की बोट किंवा पाय किंवा तो पूर्ण फूट कापावा लागू शकतो. म्हणून हे असं होऊ नये म्हणून पायाची काळजी घेणे हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. पायांची काय काळजी घ्यावी हे मी तुम्हाला पुढे सांगेलच, परंतु हे आहे वन ऑफ द डायबिटीज चे कॉम्प्लिकेशन जे आहे डायबिटीज पेरिफेरल न्यूरोपॅथी, नसांवर होणारा दुष्परिणाम. ह्याची लक्षणे कुठली तर हातापायांना असं जळजळपणा, बर्निंग सेन्सेशन वाटणे किंवा हातापाय असे सुन्न पडणे किंवा हातापायांना एकदम असं मुंग्या आल्यासारखं होणं, मुंग्या येणे, असं जर काही लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुम्हाला ते ट्रीटमेंट देतील. ठीक आहे. लास्ट आहे मायक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशनमध्ये जे आहे डायबिटीज नेफ्रोपॅथी. म्हणजे काय की किडनीवर होणारा दुष्परिणाम. म्हणजेच काय होतं की किडनीच्या जे लहान रक्तवाहिन्या आहेत त्याच्यावर दुष्परिणाम होतो. मग काय होतं की जे नॉर्मली प्रोटीन, अल्ब्युमिन आपल्या लघवीमध्ये जे लघवी थ्रू बाहेर पडत नाही ते पण पडायला सुरुवात होते. ठीक आहे. म्हणून दरवर्षी आपण आणि मग पुढे जाऊन जर किडनी आणि ह्याचे पण स्टेजेस असतात की CKD त्याला म्हणतात क्रॉनिक किडनी डिसीज. त्याचा स्टेज 1 असतो, स्टेज 2 असतो, 3 असतो, 4 असतो आणि मग नंतर असतो ESRD एंड स्टेज रिनल डिसीज, ज्याच्यामध्ये मग पेशंटला डायलिसिसवर घ्यावं लागतं किंवा मग पुढे जाऊन किडनी ट्रान्सप्लांट करावी लागते. तर असं होऊ नये म्हणून इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की दरवर्षी आपण आपले किडनीच्या पण तपासण्या करणं गरजेचं आहे. जसं रिनल फंक्शन टेस्ट आहे, युरिन अल्ब्युमिन टू क्रिएटिनिन रेशिओ आहे. ह्याच्यामुळे आपल्याला कळेल युरिन मायक्रो अल्ब्युमिन युरिया आहे. ह्याच्यामुळे आपल्याला काय कळणार आहे की बाबा आपले किडनीचं फंक्शनिंग व्यवस्थित चाललं आहे की नाही, कुठे दुष्परिणाम तर आलेला नाही आहे ना, हे आपल्याला कळणार आहे. ठीक आहे. तर हे होते सगळे मायक्रोवॅस्क्युलर छोट्या रक्तवाहिन्यांवर होणारे दुष्परिणाम. तर आता ह्याला आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो तर त्याला आपण मेन म्हणजे शुगर्स आपले हे नेहमी कंट्रोलमध्ये ठेवणे, BP कंट्रोलमध्ये ठेवणे, कोलेस्ट्रॉल लेवल्स कंट्रोलमध्ये ठेवणे, योग्य हेल्दी डाएट, हेल्दी लाईफस्टाईल आणि रोजच्या रोज व्यायाम. ठीक आहे. जर तुम्हाला हार्टचा त्रास असेल, किडनीचा काही त्रास असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडनं कुठल्या एक्सरसाइज कराव्या हे विचारू शकता. पण जर तुम्हाला काही अजून कॉम्प्लिकेशन्स आले नाही आहे तर हे बाकीचं जे मी आत्ता जे सांगितलं लाईफस्टाईल, डाएट, प्रॉपर डाएट आणि एक्सरसाइज हे तुम्ही रोज करू शकता. तर आजच्या सेशनमध्ये मी इथेच थांबते. भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये विथ पुढचे काही डायबिटीज कॉम्प्लिकेशन्स बघूया की त्याचं काय इफेक्ट आहे बॉडीवर, त्याच्यामुळे काय होतं हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूया. सो टिल देन थँक यू सो व्हेरी मच. थँक यू.